आम्ही प्रत्येकाचे स्वागत करतो आणि थोडक्यात मी सांगू इच्छितो बॅक टू द बायबल ही भारतामध्ये गुड न्यूज ब्रॉडकास्टिंग सोसायटी या नावाने रजिस्टर केलेली संस्था आहे आणि ह्या संस्थेचा उद्देश असा आहे की स्थानिक लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये भाषेच्या लोकांना देवाचं वचन शिकवणे. आणि मला आठवतं की 1975 साली पहिल्याच वेळेस मी मसीह वंदना हा हिंदी कार्यक्रम ऐकला आणि तेव्हापासून मी बॅक टू द बायबलचे कोर्सेस, त्यावेळेस आमच्या काळी रेडिओ होते आणि मग रेडिओच्या द्वारे कोर्स करू लागलो. माहित नव्हतं की एक दिवशी मीच या संस्थेमध्ये रेडिओ स्पीकर होईल आणि आता अशा रीतीने सेवा पुढे चालू राहील. परंतु ही देवाची योजना आहे. एवढंच सांगायचं, जे नवीन आहेत ज्यांना माहित नाही बॅक टू द बायबल पुनर्रचना, की पवित्र शास्त्राचं शिक्षण देणं, मग तुम्ही कोणत्याही चर्चचे, डिनॉमिनेशनचे, पंथाचे असा, पवित्र शास्त्र शिकवणं हा आमचा उद्देश आहे. आणि मराठी विभाग हा आपल्याकडे आहे. मराठी विभागाचं नाव पुनर्रचना असं आहे, हिंदी विभागाचं नाव मसीह वंदना आहे, वगैरे वगैरे. आणि भारतामध्ये वेगवेगळ्या भाषेतून देवाचं वचन शिकवलं जातं. तर ही झाली थोडक्यात ओळख या सेवेची, मिनिस्ट्रीची. आणि आज पहिल्या प्रथम जर तुम्ही जॉईन झाले असाल तर तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. विनंती करतो की नाशिकची मंडळी जे जॉईन झालेले आहेत, परत एकदा विनंती आहे की त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करावेत. आणि हे वेळोवेळी सांगण्याची वेळ येऊ नये. ज्यावेळेस आपण प्रोटोकॉल असा असतो की ज्यावेळेस आपण झूम मीटिंग जॉईन होत असतो, आपला व्हिडिओ ऑन पाहिजेच. तर प्रत्येकाला विनंती आहे की आपले व्हिडिओ ऑन करा, एकमेकांशी सहभागी व्हा. तुम्ही कोण आहात हे आम्हाला पण दिसू द्या. तुम्ही जसं आम्हाला बघता तसं आम्हाला पण तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. नुकतंच काही महिन्यापासून आपण हे झूम मीटिंग पुनर्रचनाची सुरू केलेली आहे, यासाठी की जे कोणी तुम्ही युट्यूबद्वारे आणि इतर माध्यमातून या सेवेचा लाभ घेत आहेत, देवाच्या वचनात वाढत आहेत, त्यात तुमच्याशी संपर्क साधावा. ही मीटिंग याच्यासाठी आहे की जे वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून आणि देशातून मराठी विभागाच्या मराठी संदेशाच्या द्वारे आशीर्वादित होत आहेत, त्यांना उत्तेजन देणं आणि त्यांच्याशी सहभागी होणं. आणि म्हणून हे काही वन मॅन शो नाही की आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं. तर तुम्ही जे ऐकत आहात, या सेवेसाठी प्रार्थना करत आहात, आशीर्वादित होत आहात, तुमच्याशी संपर्क साधणे. आणि म्हणून हा संदेश झाल्यानंतर तुम्हाला ती वेळ दिली जाते की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि तुमच्या ज्या काही सूचना असेल ते देखील देऊ शकता. तर आता आजचा आपला विषय आहे खरी मैत्री, ट्रू फ्रेंडशिप. आता मैत्री म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आजकाल खरी मैत्री बरेचशी उरलेली नाही, परंतु तरीही मैत्री ही प्रत्येकाला आवश्यक असते. प्रत्येकाला कोणी ना कोणी मित्र मंडळी हे असतात. आता मैत्री म्हणजे काय, फ्रेंडशिप, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे त्याच्याबद्दलचे विधान आहेत किंवा डेफिनेशन, व्याख्या आहेत. परंतु सर्वात महत्वाची व्याख्या, परिपूर्ण अशी व्याख्या आपल्याला देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रात आढळते. नीतिसूत्रेचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि 18वा अध्याय याच्यावर आजचा संदेश आधारित आहे. टुडेज मेसेज इज बेस्ड ऑन प्रोव्हर्ब्स चॅप्टर 17 and 18. नीतिसूत्रे 17 आणि वचन 17 या ठिकाणी मैत्रीचं किंवा मित्रत्वाची व्याख्या दिलेली आहे. आणि ती अशी: मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपद काळासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. बघा, मित्र सर्व काळासाठी, सर्व परिस्थितीत प्रेम करतो आणि विपद काळासाठी, अडचणीच्या कठीण प्रसंगासाठी तो निर्माण झालेला असतो. अशी मैत्रीची व्याख्या शास्त्रात दिलेली आहे. आणि आणखी
18वा अध्याय नीतिसूत्रेचा आणि वचन 24, Proverbs 18:24. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो. म्हणजे जास्त मित्र असणं पण धोक्याचं आहे. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो. एखादा असा मित्र असतो की जो बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो. तर अशी ही व्याख्या आणि शास्त्र सुद्धा मैत्रीला समर्थन देतो. कारण ज्यावेळेस देवाने मनुष्य एकटा असा निर्माण केला होता, त्याने पाहिलं आणि म्हटलं की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. म्हणून देवाने कुटुंब, समाज आणि हे सर्व निर्माण केलेलं आहे. आता मित्र म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मित्र आपल्या प्रत्येकाला असतात. प्रामुख्याने 4 प्रकारचे मित्र मी या ठिकाणी शोधून काढलेले आहेत. पहिले म्हणजे ओळखीचे लोक, ज्यांचा दैनंदिन रोज आपला संबंध येतो. वॉचमॅन किंवा लिफ्टमॅन किंवा जे आपल्याकडे पेपर टाकतात वगैरे, की ज्यांचा रोजचा आपला संपर्क येतो, संबंध येतो, ते की जे आपल्याशी या ना त्या कारणाने संबंधित आहे, ज्यांची दररोज आपली भेट होत असते, ते त्यांना असं म्हणता येईल कॉन्टॅक्ट फ्रेंड्स. नंतर दुसरी कॅटेगरी कॅज्युअल फ्रेंड्स, म्हणजे संपर्काचे मित्र, की जे आपल्या ओळखीचे आहेत, ज्यांच्याशी आपण गप्पा मारू शकतो. स्पोर्ट्स बद्दल, राजकारणाबद्दल, हवामानाबद्दल, कोणत्याही गोष्टीबद्दल मनमोकळेपणे त्यांच्याशी आपण बोलू शकतो. शेजारचे, ओळखीचे वगैरे. नंतर तिसरी कॅटेगरी जी आहे क्लोज फ्रेंड्स, जवळचे मित्र, की जवळचे मित्र हे इतर मित्रांपेक्षा, ओळखीच्या लोकांपेक्षा, संपर्काच्या लोकांपेक्षा अधिक जवळचे असतात, की ज्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळतात, त्याच्यामुळे आपली मैत्री झालेली असते. ज्यांचा संबंध इतरांपेक्षा जरा जवळचा आहे. परंतु आणखी एक प्रकारचे मित्र असतात, ज्यांना कमिटेड फ्रेंड्स किंवा जिवलग मित्र असं म्हटलं जातं. जिवलग मित्र, कमिटेड फ्रेंड्स. आणि हे जिवलग मित्र असे असतात की जे आपल्याला आपल्या उणिवा, आपल्या चुका दाखवत असतात. जे आपल्या मनातलं, ज्यांच्याशी आपण आपल्या मनातलं बोलू शकतो, सांगू शकतो. आपलं मन आपण त्यांच्या पुढं मोकळं करतो, ते जिवलग मित्र. आता पवित्र शास्त्रामध्ये एक अशी मैत्रीचं वर्णन केलेलं आहे की जे सर्व काळामध्ये एक नमुना किंवा एक उत्तम उदाहरण, एक मैत्रीचा आदर्श असं ठरलेलं आहे. आणि ती मैत्री होती दावीद आणि योनाथान यांची. आणि आज आपण दावीद आणि योनाथान यांच्या मैत्रीवरून खरी मैत्री कशी असते आणि खरे मित्र कसे असतात हे आपण पाहू. पण याच्याही पलीकडे याच्यातून आज आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, कोणते महत्वाचे धडे घेण्यासारखे आहेत, ते देखील आपण पाहूया. तर तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर पहिले शमूएलाचं पुस्तकाचा 18वा अध्याय, 1 सॅम्युएल चॅप्टर 18, हे तुमच्या पुढे काढून ठेवा. पहिला शमूएल आणि याचा 18वा अध्याय. आता याची पार्श्वभूमी अशी आहे की गल्ल्यात पलिष्ठ्यांचा सेना प्रमुख गल्ल्यात हा इस्रायल लोकांना आव्हान करत होता. आणि हे इस्रायल सैन्य त्याला भयभीत होऊन घाबरलेलं होतं. कोणाची डेअरिंग होत नव्हती त्याच्याशी लढण्याची. आणि त्यावेळेस दावीद हा जो लहान मुलगा असा होता, 15-16 वर्षाचा किशोरवयीन मुलगा, त्याला ज्यावेळेस त्याच्या वडिलांनी युद्धभूमीवर आपल्या भावांचं काय चाललेलं, कसे आहेत हे पाहायला पाठवलं, त्यावेळेस त्याने ऐकलं की हा गल्ल्यात देवाचे लोक इस्रायलांना चॅलेंज करीत आहे. आणि पुढे काय झालं तुम्हाला माहित असेल की कशा रीतीने दाविदाने त्या गल्ल्याथाचा वध केला.
आणि त्याच्यानंतर काय झालं की शाऊल राजा त्यावेळेस राज्य करीत होता आणि शाऊलाने दाविदाला त्याच्या राजमहालात बोलवून घेतला. 17वा अध्याय पहिला शमूएलाचा आणि याच्या 56व्या वचनापासून मी वाचतो. 1 सॅम्युएल 17 and verse 56. राजाने म्हटले, तो तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे याचा तपास कर. दावीद पलिष्ठांना मारून परत आला तेव्हा त्याचे शीर त्याच्या हाती होते. अब्नेराने त्याला तसेच नेऊन शाऊला पुढे उभे केले. म्हणजे तो गळ्याचा शिरच्छेद करून त्याचा शीर आपल्या हाती घेऊन आला होता राजाला दाखवायला. शाऊलाने त्याला विचारले, हे तरुणा, तू कोणाचा पुत्र? तेव्हा दावीद म्हणाला, आपला दास बेथलेहमकर इशाय याचा मी पुत्र आहे. दावीदाने त्याची ओळख सांगितली. आणि त्यावेळेस हा सीन आहे, हा पहिला सीन आहे ह्या गोष्टीमधला दावीदाने योनाथान यांच्या मैत्रीला. 18वा अध्याय पहिलं वचन. दाविदाचे शाऊलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. आता शाऊल राजाने दाविदाला बोलवलं दरबारामध्ये. त्यावेळेस शाऊलाचा मुलगा योनाथान हा तिथे होता आणि दावीद शाऊलाशी बोलत असताना तो ऐकत होता. आणि याचं हे संभाषण ज्यावेळेस योनाथानने ऐकलं, त्याची एकदम त्याच्यावर प्रेम जडलं आणि मैत्री करण्याची इच्छा झाली. तो त्याच्याकडे आकर्षित झाला इतका की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला, असं पहिल्या वचनात म्हटलेलं आहे. आता पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंडशिप. मैत्रीचे वैशिष्ट्य जर तुम्ही लिहित असाल, इफ यू आर रायटिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंडशिप, मैत्री करण्याचे किंवा मैत्रीचे कोणकोणते वैशिष्ट्य असतात, कोणकोणत्या गोष्टी असतात की ज्याच्यावर मैत्री ही आधारलेली असते. व्हॉट आर द थिंग्स ऑन विच फ्रेंडशिप इज बेस्ड? फर्स्ट, फ्रेंडशिप इज सिलेक्टिव्ह. पहिला पॉइंट, पहिली गोष्टी, मैत्री ही निवडक असते. म्हणजे काय? मैत्री म्हणजे मित्रांची आपण निवड करावी लागते. या ठिकाणी योनाथानाने दाविदाला पाहिलं, त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्याशी मैत्री जडली. त्याने ठरवलं, त्याने निवडलं, मित्र म्हणून दाविदाला निवडलं. तसं मैत्री ही जोडावी लागते, मित्र हे जोडावे लागतात, त्यांची निवड करावी लागते. या ठिकाणी आपण पाहतो की योनाथानाने ह्या घटकेपासून, त्या दिवसापासून ठरवलं की दाविदाशी मैत्री करायची. आता दाविदाने पलिष्ठ्यांच्या प्रमुखाला गल्ल्याताला ठार मारलेलं होतं, ते सैन्याला हरवलेलं होतं. योनाथाने हे सर्व माहित होतं. त्याने पाहिलं होतं की कशा रीतीने त्याचा जय जयकार लोक करत होते, कशा रीतीने त्या तरुणी आणि स्त्रिया आणि लोक म्हणत होते आणि त्याचा गौरव करीत होते की शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले वगैरे. आणि हे सर्व पाहून ज्यावेळेस प्रत्यक्षात दावीद त्याच्या समोर आला आणि त्याने राजाशी बोलताना योनाथानाने जेव्हा ऐकलं, योनाथाने ठरवलं की त्याच्याशी मैत्री जोडायची. मैत्रीची निवड ही करावी लागते. Friends have to be selected. Jonathan selected David as his friend according to verse 1. दुसरी गोष्ट, पुढे काय झालं बघा. शाऊलाने त्या दिवशी त्याला ठेवून घेतले, त्याला आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथाने दाविदाशी अंगभाग केली, कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. आता मग ह्या दोघांचं, मित्रांचं ही मैत्री ही वाढवू लागली. आणि 4थं वचन बघा. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदाला दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व आपला कमरबंद हेही दिले. काय झालं बघा, दावीद आणि योनाथान हे भेटले, त्यांनी एकमेकांशी विचारपूस केली, ओळख केली. आता अर्थातच योनाथान हा शाऊल राजाचा
मुलगा असल्यामुळे, राजपुत्र असल्यामुळे आणि दावीद हा गुराखी असल्यामुळे, एक मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे अर्थातच तो पहिल्या भेटीत भीत भीत बोलत असे, परंतु त्यांची मैत्री ही जडली गेली. आणि पहिल्याच भेटीमध्ये योनाथानाने काय केलं की आपल्या अंगावरचा झगा, आता विचार करा, योनाथान हा राजपुत्र आहे आणि अंगावरचा झगा काढून देणं म्हणजे राजपुत्र होण्याचा हक्क गमावून आपल्या मित्रावर म्हणजे मित्राला राजपुत्र मानणं किती मोठा त्याग होता. त्यानंतर असं सांगितलेलं आहे की त्याने आपला पेहराव, आपली तलवार, आपला धनुष्य आणि आपली कमरबंद ही देखील दिली. म्हणजे जे काही त्याचं होतं ते सर्व काही त्याने दाविदाला त्यावेळेस दिलं. या ठिकाणी आपण पाहतो की योनाथानाने त्याच्या जवळ जे होतं त्याच्या सर्वस्वचा त्याग केलेला आहे. ह्या वस्तू दाविदाला देऊ त्याने हे कबूल केलं की आता शाऊलानंतर दावीद हाच राजा होणार आहे. तो परमेश्वराने निवडलेला राजा आहे हे त्याने मान्य केलं आणि म्हणून त्याने त्या मित्राचा सन्मान केलेला आहे. किती विशेष आहे. फ्रेंडशिप डज नॉट डिपेंड ऑन स्टॅटस. मैत्री गरिबी किंवा श्रीमंती याच्यावर अवलंबून नसते. एक राजपुत्र आहे, एक मेंढपाळ आहे. एकाच्या अंगावर राजेशाही थाटाचे कपडे आहेत, वस्त्र आहेत आणि एकाच्या अंगावर सर्वसाधारण मेंढपाळाचे कपडे आहेत. कारण मैत्री ही कोणत्या परिस्थितीवर अवलंबून नसते. गरिबी श्रीमंतीचा भेदभाव याच्यात नसतो. आणि म्हणून दुसरं वैशिष्ट्य मैत्रीचं हे, द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंडशिप इज दॅट फ्रेंडशिप इज सॅक्रिफिशियल. मैत्रीमध्ये त्याग असावा लागतो. पहिला शमूएल याचा 23वा अध्याय आणि वचन 16 आणि 17 या ठिकाणी काय म्हटलेले आपण बघू. आता हे जे योनाथानाने दाविदासाठी केलं, त्याचा अंगरखा काढून दिला, त्याचा झगा, त्याची तलवार, धनुष्य वगैरे, हे का केलं? पहिला शमूएल 23 आणि वचन 16 आणि 17. तेव्हा शाऊलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंच वट्यावरील झाडीत गेला. देवाच्या ठाई त्याचा भरोसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली. त्याने त्याला म्हटले, भिवू नको, माझा बाप शाऊल याच्या हाती तू लागावायचा नाहीस. तू इस्रायलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शाऊल यालाही हे ठाऊक आहे. म्हणजे योनाथानाला माहित होतं की शाऊलानंतर परमेश्वराने दाविदाला निवडलेला आहे आणि त्याने हे मान्य केलं आणि म्हणून त्याने त्या मित्राचा आदर केलेला आहे. त्याग नसेल तर मैत्री होऊ शकत नाही. मैत्रीमध्ये त्याग करावा लागतो. तिसरी गोष्ट मैत्रीबद्दलची ही, द थर्ड characteristic about friendship is that friendship is steadfast. मैत्री ही स्थिर किंवा दृढ अशी असते. मैत्री स्थिर किंवा दृढ अशी असते. फ्रेंडशिप इज स्टेडफास्ट. आता लक्षात घ्या, शाऊलाला माहित होतं की सर्व इस्रायल लोक आता दाविदाला मानत आहेत, दाविदाचा जय जयकार करत आहेत, गौरव करत आहेत आणि म्हणून शाऊलाच्या मनात दाविदाबद्दल द्वेष उत्पन्न झाला. आपण वाचतो की तेव्हापासून तो त्याला मारून टाकण्याची संधी पाहू लागला आणि हे त्याच्या मुलाला योनाथानाला माहित. पण तरी देखील योनाथानाने आपल्या बापाचा वैरी किंवा दुश्मन दावीद याच्याशी मैत्री ठेवली आणि आपल्या वडिलांशी जो राजा आहे त्याच्याशी पण त्याने चांगले संबंध ठेवले. एक आदर्श मित्र म्हणून आपल्याला योनाथान शास्त्रामध्ये पाहायला नाही. दाविदाने त्याच्याकडून गैरफायदा घेतला नाही आणि योनाथाने देखील दाविदाला काही गुप्त बातम्या देऊन किंवा त्याच्या वडिलांविरुद्ध कट करण्याचं
हे प्रयोजन केलं नाही, सांगितलं नाही. त्याने दोघांमध्ये समतोल किंवा शांतता अशी राखली. आता विचार करा, इकडे बाप राजा आहे आणि बापाचा जो दुश्मन आहे तोच योनाथानाचा मित्र होता. बघा किती कठीण परिस्थिती ती मैत्री होती. हे मैत्रीचे संबंध पण जोडले आणि इकडे वडील हा राजा, वडिलांच्या पण अधीन राहिलं पाहिजे, राजाच्या अधीन राहिलं पाहिजे आणि मित्राचं कर्तव्य, मैत्रीचं कर्तव्य पण निभावलं पाहिजे. परंतु या दोन्ही गोष्टी त्याने अगदी उत्तमपणे निभावल्या. त्याचा वडिलांशी त्याचा संबंध कसा होता बघा. दुसरा शमूएलाचा पहिला अध्याय आणि याच्या 23व्या वचनात आपण वाचतो. 2 Samuel chapter 1 and verse 23. We see that Jonathan and David, Jonathan maintained a healthy relationship with his friend David and also with his father till the very end. शेवटपर्यंत योनाथानाने हे नातं आणि हे संबंध त्याने टिकवून ठेवले. दुसरा शमूएलाचा पहिला अध्याय आणि याचं 23वं वचन. शाऊल व योनाथान प्रेमळ व मन मिळावं असत. जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. म्हणजे मरेपर्यंत तो बापाच्या राजाच्या आज्ञेत राहिला आणि इकडे मित्राला सुद्धा विश्वासू राहिलेला आहे. आजकालच्या तरुणांसाठी किती उत्तम उदाहरण आहे की मैत्री पण निभावणे आणि ते आज्ञापालन पण करते. तर तिसरी गोष्ट अशी की मैत्री ही स्थिर किंवा दृढ अशी असते. किती अडचणी आल्या, किती अडखळण आले तरी ती मैत्री तुटत नसते. चौथी गोष्ट मैत्री विषयीची ही, द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक अबाउट फ्रेंडशिप इज दॅट फ्रेंडशिप इज सिक्युअर. मैत्रीमध्ये संरक्षण असतं किंवा सुरक्षितता असते. म्हणजे काय, म्हणजे हे की जो खरा मित्र आहे तो आपलं कठीण प्रसंगात, संकट समयी संरक्षण करत असतो, तो धोका देत नसतो. आणि हेच दाविदाच्या बाबतीत झालं, योनाथानाच्या बाबतीत झालं की ज्यावेळेस खरा जो मित्र असतो, जेव्हा संकट येणार असतं, प्रॉब्लेम येणार असतो, त्यावेळेस तो सावध करत असतो. त्यावेळेस तो खरा मित्र हा साथ देत असतो. आता यांच्यामध्ये काय झालं बघा. पहिला शमूएलाचा 19वा अध्याय, 1 Samuel chapter 19 and verses 1 and 2. पहिला शमूएल 19. या ठिकाणी एक घटना आहे, यांच्या मैत्रीमध्ये काय अडचणी आल्या. शाऊलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व लोक यांना सांगून ठेवले की दाविदास मारून टाकावे. बघ विचार करा. पण शाऊलाचा पुत्र योनाथान याचे दाविदावर फारच मन बसले होते. किती कठीण प्रसंग त्यांच्या मैत्रीत ओढवलेला आहे की एका मित्राच्या बापाने शाऊला राजानेच हुकूम दिलेला आहे की दाविदाला मारून टाकावे. म्हणजे योनाथानचा मित्र दावीद आता संकटात पडलेला आहे. त्याच्यापुढे मोठं आव्हान आहे, वडिलांची बाजू घ्यायची की मित्राची बाजू घ्यायची, कशा रीतीने या प्रसंगाला तोंड द्यायचं. आणि काय झालं बघा, वचन 2. म्हणून योनाथानाने दाविदाला सांगितले की माझा बाप शाऊल तुला मारून टाकावयास पाहत आहे, तर तू सकाळपर्यंत सावध राहा आणि एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. खरा मित्र संरक्षण करत असतो. योनाथानाने दाविदाला सावध केलं. त्याने सांगितलं की तिकडे राजमहालात काय ठरलेलं आहे, शाऊल राजा काय करणार. त्याने त्याच्या मित्राला दाविदाला सावध केलं आणि त्याला सुरक्षित स्थळी गुहेत राहायला सांगितलं. आणि पुढे काय झालं बघ, वचन 3 वर्स 3. ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईल व त्याच्यापाशी तुझी गोष्ट काढेल. आणखी तो काय करतो, योनाथान दाविदाला सावध तर करतो, पण आणखी तो काय सांगतो बघ, मी आपल्या बापासमोर हजर होईल व त्याच्यापाशी तुझी गोष्ट करेल. म्हणजे तुझ्याविषयी मी बोलेन. मला काही कमी जास्त दिसले तर मी ते तुला कळवेन.
योनाथानाने आपला बाप शाऊल याच्यापाशी दाविदाची प्रशंसा करून म्हटले की राजाने आपला दास दावीद याच्याशी गुन्हेगारी करू नये, कारण त्याने आपले काही अपराध केला नाही. उलट त्याची सर्व कामं आपल्या हिताची झाली. योनाथान आपल्या मित्राच्या वतीने आपल्या बापाशी शाऊल राजाशी बोलत आहे. मित्रासाठी तो मध्यस्थी करत आहे, मित्राची बाजू मांडत आहे. जे खरं आहे, सत्य आहे, तेच तो सांगत. तो राजपुत्र म्हणून गैरफायदा घेत नाही, मित्राला सोडवण्याचा प्रयत्न करत. तो सांगतो की त्याने काही आपला वाईट केलेला नाही, त्याने कोणता गुन्हा केलेला नाही, आणि म्हणून त्याला मरणदंड ही शिक्षा देणं योग्य नाही, असं तो राजाला सांगतो. आता विचार करा, शाऊलाचा संताप झालेला आहे. शाऊलाने ठरवलंय की दाविदाला मारून टाकायचं. अशा परिस्थितीत त्याचाच मुलगा योनाथान विनंती करीत आहे. शाऊलाच्या शत्रूसाठी मध्यस्थी करत आहे. किती विशेष आहे, जरा विचार करा. आणि याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? याच्यावरून हे शिकायला मिळतं की खरी मैत्री कठीण प्रसंगी सुद्धा टिकत असते. खरे मित्र जे असतात ते कठीण प्रसंगात देखील साथ देत असतात. आता योनाथान जर खरा मित्र नसता, त्याचं जर खरं प्रेम, खरी मैत्री दाविदाशी नसते, आणि जेव्हा राजाने त्याच्या वडिलांनीच ठरवलं की दाविदाला मारून टाकायचं, त्याने त्याचं पाहिलं असतं, त्याने स्वतःचा जीव वाचवला असता. परंतु तो खरा मित्र असल्यामुळे त्याने दाविदाला सावध केलं आणि आपल्या वडिलांजवळ देखील त्याच्याबद्दल मध्यस्थी केली. पहिला शमूएल याचा 20वा अध्याय, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 20 आणि वचन 28 ते 34 आपण वाच. काय घडलं? Let us see what happened in 1 Samuel chapter 20 verses 28 to 34. योनाथान शाऊलाला म्हणाला, दाविदाने बेथलेहेमात जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्यापाशी रजा मागितली. आता काय झालं? त्याची बॅकग्राऊंड अशी की राजाने दाविदाला बोलून घेतलं आणि दावीद आला नाही. आता राजाचं एक कट कारस्थान फक्त योनाथानाला माहित होतं की त्याला मारून टाकण्यासाठी, म्हणून त्याने त्याला येऊ दिला नाही. आणि ज्यावेळेस राजाला कळलं की दावीद हजर झालेला, त्यावेळेस झालेलं हे संभाषण आहे. योनाथान शाऊलाला म्हणाला, त्याच्या अगोदरच्या वचनात आपण वाचू, 27वा वचन, चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती. तेव्हा शाऊल आपला पुत्र योनाथान याला म्हणाला, इशाय पुत्र काल व आज भोजनास का आला नाही? आता बघा, शाऊलाला माहिती आहे की आपला मुलगा त्या शत्रूचा दाविदाचा मित्र आहे, आणि म्हणून तो त्याला विचारतो की दावीद आज पण का आला? 2 दिवस तो का गैरहजर आहे? योनाथान शाऊलाला म्हणाला, दाविदाने बेथलेहेमात जाण्यासाठी मोठ्या आग्रहाने माझ्यापाशी रजा मागितली. तो म्हणाला, मला जाऊ दे, कारण त्या नगरात आमचे कुळ यज्ञ करणार आहे आणि माझ्या भावाने मला तेथे बोलावले आहे. तर आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर मला जाऊ दे, म्हणजे मी आपल्या भावांना भेटून येईल. त्यामुळेच तो राजाच्या पंक्तीस आला नाही. तेव्हा शाऊलाचा कोप योनाथानावर भडकला. असं सांगितल्यावर काय झालं बघा, शाऊलाचा कोप भडकला. तो अजून संतप्त, क्रोधित झाला. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट फितूरखोर बायकोच्या पोरा, तुझी व तुझ्या आईची बेअब्रू व्हावी म्हणून तुझे मन इशाय पुत्रावर बसले आहे, हे मला ठाऊक नाही काय? किती कठोर शब्दात तो आपल्या मुलाशी, योनाथानाशी बोलतो. जोवर हा इशाय पुत्र ह्या भूतलावर जिवंत आहे, तोवर तुला व तुझ्या राज्याला कधी स्थिरता प्राप्त व्हायची नाही. तर आता बोलावणे पाठवून त्याला माझ्याकडे आण, त्याला अवश्य मारून टाकायचे आहे. राजा क्रोधित झालेला, एका मित्राचा जीव धोक्यात आहे आणि दुसरा मित्र राजाजवळ विनंती करीत आहे. मित्र हा सर्व काही साथ देत असतो, कठीण प्रसंगी देखील साथ देत असतो. योनाथान आपला बाप शाऊल याला म्हणाला, त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे? तेव्हा शाऊलाने योनाथानास मारण्यासाठी भाला उगारला.
शाऊल किती क्रोधित झाले. आपल्या मुलाला योनाथानला मारण्यासाठी त्यांनी भाला उगारलेला. त्यावरून तो समजला की दाविदा जेवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्चय झालेला आहे. आता हे पक्क योनाथानाला कळले. तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेच्यावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही. आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला. मित्र होता म्हणून त्याला खेद झाला. खऱ्या मित्राला आपल्या मित्राबद्दल बोलल्यानंतर किंवा कठीण परिस्थितीत सापडल्यानंतर खरा खेद आणि दुःख होत असत. आणि मग कालांतराने असं झालं की शाऊल राजा लढायला गेला आणि त्याच्याबरोबर त्याने आपला पुत्र योनाथान यालाही तो घेऊन गेला. आणि दुसरा शमूएलच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो की त्या लढाईमध्ये शाऊल राजा घायाळ झाला. त्याने आपल्या अंगरक्षकाला बॉडीगार्डला विनंती केली की आता मी मरणार आहे, शत्रूच्या हातून मरण्यापेक्षा तू आपली तलवार उपसून मला मारून टाक. पण त्याने ते धैर्य केलं नाही. आणि मग शाऊल आपल्या स्वतःच्या तलवारीवर पडला आणि मरण पावला. आणि तिकडे योनाथान देखील युद्धात मारला गेला. दाविदाचा जिवलग मित्र योनाथान हा युद्धात मारला गेला. तो बापाविषयी पण विश्वासू राहिला आणि मित्राबद्दल पण विश्वासू राहिला. त्याने शेवटपर्यंत मैत्री कायम टिकवून दाविदाचं संरक्षण केलं, शाऊल राजापासून, आपल्या वडिलांपासून. आणि बापाचंही ऐकलं, बापाच्याही आज्ञात राहिलं. आता नीतिसूत्रे याच्या 18व्या अध्यायामध्ये 24व्या वचनात, नीतिसूत्रे 18 आणि 24 मध्ये त्याच्या दुसऱ्या भागात असं लिहिलं आहे की एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो. अर्थातच योनाथान हा दाविदाचा केवळ मित्र नव्हता, तो मित्रापेक्षा एक बंधू होता. तो खरा मित्र होता. शास्त्रामध्ये मैत्रीचं हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. आता याच्यावरून आपण काय शिकू शकतो? असा एक मित्र आहे की तो बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो, असं नीतिसूत्रात म्हटलेलं आहे. आणि तो मित्र कोण? योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आहे. आणि 15व्या वचनात जर आपण वाचलं तर आपल्याला दिसून येतं की तो मित्र कोण आहे. Who is that friend who is closer than a brother? We find it in John chapter 15 and verse 15. It says, प्रभू येशू असं म्हणतो की मी आतापासून, आणि तो शिष्यांशी बोलत आहे, की मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, सेवक म्हणत नाही. कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटलेले आहे. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले तर सर्व मी तुम्हाला कळविले आहे. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना मित्र असं म्हटलं. तो म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात आणि मी तुमचा मित्र आहे. हे मैत्रीपूर्ण संबंध त्याने जोडले. तो म्हणलो, त्याने म्हटलं की तुम्ही फक्त सेवक नाही आणि मी मालक नाही, तर आपण जिवलग मित्र, मैत्रीपूर्ण संबंध. आणि हेच आपल्याला दावीद आणि योनाथान यांच्या मैत्रीवरून दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त तो खरा मित्र, जो बंधूपेक्षाही जवळचा असा असतो, मित्रापेक्षाही जवळचा असतो. तो खरा मित्र हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण नुकतंच ते गीत ऐकलं की कोण मित्र येशू आणि प्रभू येशू हा खरा मित्र आहे. जसं योनाथानाने दाविदाला मित्र म्हणून निवडले, तसं प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना त्या काळात निवडलं आणि या काळात तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आपण फक्त त्याचे शिष्यच नव्हे तर मित्रही आहोत. We are not, as Jonathan selected David as his friend, Jesus selected you and me as his friend. दुसरी गोष्ट,
योनाथानाने जसं दाविदासाठी त्याग केला, तसं प्रभू येशूने आपल्या सर्वस्वाचा आपल्यासाठी त्याग केलेला. त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला. त्याने सर्व काही दिलं. कशासाठी? ती मैत्री टिकवण्यासाठी, की आपण त्याच्यापासून दूर होऊ नये, आपला नाश होऊ नये. तो खरा मित्र आहे. तिसरी गोष्ट, योनाथान आणि दाविदाचा मैत्री ही घट्ट स्थिर अशी होती. ज्यावेळेस अडीअडचणी आल्या, ज्यावेळेस अटीतटीचे प्रसंग आले, ज्यावेळेस मित्राचा जीव धोक्यात होता, त्यावेळेस योनाथानाने शाऊल राजाजवळ मध्यस्थी केली. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी केली. आणि इब्री लोकास पत्र असं सांगतं की आजही तो देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि आपला मध्यस्थ आहे. He is interceding as a high priest. As Jonathan interceded before Saul for David, Jesus is our intercessor before the Father. He intercedes for us. आणि मग चौथी गोष्ट मैत्रीबद्दल अशी की मैत्री सुरक्षित असते. मैत्रीमध्ये एक संरक्षण असतं. जसं प्रभू येशू मध्ये त्याच्याशी मैत्री केल्यानंतर आपल्याला एक संरक्षण आहे. There is true security in friendship. And when we are friends with Christ, we have the true security. आणि मग आपण पाहतो या ठिकाणी की कशा रीतीने दावीद आणि योनाथान यांची मैत्री ही एक नमुना, एक उदाहरण, एक चित्र आहे, एक टाईप आहे, नमुना आहे की प्रभू येशूने आपल्याला कसं मित्र म्हणून निवडलं, कशी मैत्री केली आणि कशा रीतीने त्याग केला, कसं आपलं संरक्षण करतो आणि कशा रीतीने तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. प्रश्न असा आहे की तुम्ही आज त्याचे मित्र आहात का? प्रभू येशू हा खरा मित्र आहे. मित्र काही वेळेस आपल्याला धोका देतात, काही वेळेस आपल्याला साथ देत नाही, परंतु प्रभू येशू एक असा मित्र आहे, एक असा मित्र आहे की जो बंधूपेक्षाही जवळचा असतो. There is a friend who is closer than a brother, and that friend is the Lord Jesus Christ. आणि जर तुम्ही त्याच्याशी मैत्री केली नसेल तर मैत्री करण्यासाठी निवड करावी लागते. आज त्याला तुमचा मित्र म्हणून निवडा. तो तुमचं संरक्षण करील, तो तुमच्यासाठी मध्यस्थी करील. आणि जसं योनाथानाने आपला प्राण अर्पण केला, सर्व त्याग केला, तसं प्रभू येशूने सर्वस्व तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे हे विसरून. तो आपला सर्वात जवळचा असा मित्र आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.